अंबरनाथ ठाणे जिल्ह्यात स्थित असणारे हे शहर येथील असलेल्या प्राचीन शिवमंदिरामुळे भारतात प्रसिद्ध आहे आणि या अंबरनाथच्या विकासात मोठी भर टाकली ती येथील आमदार बालाजी किणीकर यांनी। आमचे सर्व नगरसेवक, आमचे सर्व नगराध्यक्ष यांच्या माध्यमातून अंबरनाथचा एक विकास आणि एक वेगळी ओळख विकासाच्या माध्यमातून झालेली आहे। अंबरनाथच्या नागरिकांना एक सुंदर विश्रांती स्थळ म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू उद्यान उपलब्ध करून देण्यात आले आहे। शहराच्या या वर्दळीत शांत आणि मनप्रसन्न करणाऱ्या या उद्यानाला लहानांसह मोठ्यांचाही प्रचंड प्रतिसाद दिसून येतो। वो बारका पोरं गेला खेळा गेला, त्यांची व्यवस्था चांगली आहे। सगळे म्हातारा माणसं येतात, ते बसता फिरता बसून गप्पा मारता, हे त्यांचा गुंता चांगला आहे। सगळ्यांना गुंता सरने जे बनवलं चांगलं बनवलं, आम्ही बी आभारी आहे। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शासकीय परीक्षेच्या तयारीसाठी आधुनिक सोयी सुविधांसह एक अभ्यासिका देखील उभारण्यात आली आहे। यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक आधार मिळतोय आणि त्यांच्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीला आणखी चालना मिळाली आहे। याशिवाय नगर परिषद शाळेचा देखील विकास करण्यात आलाय। यामध्ये विद्यार्थ्यांसाठी डिजिटल क्लासरूम, रीडिंग रूम अशा अद्ययावत सोयी सुविधा करण्यात आल्या आहेत। आता विद्यार्थ्यांचा अभ्यास हा सोयीचा आणि सुखकर झालाय। अभ्यासासह क्रीडा क्षेत्रातही विद्यार्थ्यांना कुठलीही कमी पडू नये याकरता अंबरनाथ रायफल अँड पिस्तूल शूटिंग क्लब देखील बनवण्यात आला आहे। आपली ही शूटिंग रेंज काही मागे नाही। मी धन्यवाद देते डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि बालाजी किणीकर जे आपले आमदार आहेत, त्यांनी विजन ठेवून ही शूटिंग रेंज बनवली। नॅशनलसाठी आता प्रिपेअर करतोय आणि स्पेशल थँक्स मी श्रीकांत शिंदे आणि बालाजी किणीकर सरांना देईन, कारण की त्यांच्यामुळे आम्हाला ही सुविधा उपलब्ध झाली। आणि मुलं इथे येतात, सराव करतात आणि सरावासाठी फक्त शूटिंग रेंज अगदी सुसज्ज असणं नाही, तर अगदी कोच, त्यांचं मेंटल मेडिटेशन आहे, त्यांचं योगा आहे, या सगळ्या गोष्टी फार अगदी अचूक असल्या पाहिजे आणि ते अगदी नेमाने इथे मिळत आहे। यामुळे अंबरनाथच्या युवकांना क्रीडा क्षेत्रात चमक दाखवण्यासाठी एक नवी दिशा मिळाली आहे। हे केंद्र भविष्यातील उत्कृष्ट नेमबाज घडवण्याचे एक महत्त्वाचे पाऊल ठरत आहे। या सर्व विकास कामांसाठी आमदार बालाजी किणीकर यांच्या अथक प्रयत्नांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे। सर्वसामान्य लोकांना जे हवं आहे, जे आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब सर्वसामान्य न्याय देण्याचं काम आज महाराष्ट्रामध्ये करत आहेत। त्यांच्या या अमूल्य योगदानामुळे अंबरनाथच्या विकासाला एक नवी गती मिळत आहे। आपल्या शिंदे सरकारची एकच आस, मिळून करूया संपूर्ण महाराष्ट्राचा विकास।